कोणाला बी लावत नसतो आपण. तुम्ही हे म्हणून आम्ही तुमची एवढी सेवा करतो. बरोबर आहे. जरा चहा पाण्याचं बघा किती एवढं. हो, तुम्ही घरूनच हांड्यावर चहा का घेऊन येत नाही हो? 10 मिनिटं झाली की चहा लागतो तुम्हाला. हो बाबा गप बसा, इकडे लक्ष द्या ना, आपलं चालू आहे ना. हो, मला रस मिळेल का? हो का नाही. वॉटरमेलन, क्रॅनबेरी, पायनॅपल, ऑरेंज यातलं काही मिळणार नाही. हो, जे मिळेल ते सांगा. नाही मिळेल ते का सांगताय मग? ऊसाचा रस आहे. आणू का? मला ऍपल ज्यूस मिळेल का? ऍपल पाहिजे का तुला? हे खा. ओके, खा गपगुमान. अहो ऍपल ज्यूस पाहिजे. ऍपल काय देताय? आणि का रे का? दात नाही का तुला? हा? हे दाताड काय दाखवायला ठेवलं काय नुसतं? का दाताला लागले प्लास्टर? अरे खा ओके गपगुमान. हो, हे ऍपल त्या पेशंटचे, हा. ते आम्ही कसे खायचे एवढाच तर मुद्दा आहे ना. अहो ते ऍपल खाल्लं तर तुम्हाला काय म्हणतील? ऍप- ऍपल पोटे. काय भानगडी विनोद करताय? अरे अरे काय? तुला काय करायचंय? तुला काय करायचं? याचं ऍपल त्याचं ऍपल आम्ही आमचं बघून घेऊ ना ते. किंवा तुला मागायला यायला का? हा मागायला यायला? मग? नाहीतर यांचं असंच आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. ओय ओय आता बोलले होते ना, माझ्या नादाला लागायचं नाही. ही अशी एका बुक्कीमध्ये अपेंडिक्स फोडते का रे बघ तुझं. हा, मी पण काही कमी नाही रे. बिस्ची कुत्री अंगावर सोडली तर नाव सांगणार नाही. हा, नको नको, इंजेक्शन लय महाग आहे, नको. असं असं मूड द्या. अरे मूड द्या. इंजेक्शन महाग आहे म्हणतो आईला. अरे होऊ दे मला रेबी, नको देऊ इंजेक्शन. हिच्या अख्ख्या खानदानाला कशी चावी ते बघ. जाऊन तर दाखवा. नाही अख्ख्या गावाला माझ्या खर्चानं काठा वाटल्या हाणायला तर नाव नाही घेणार. अगं जा तुला घाबरते काय मी त्यामुळे? सगळ्यात आधी हिचं लचक तोडते की नाही बघा हो, त्यामुळे. हे नावालाच नुसतं आपलं हॉस्पिटल आहे. सगळं चाललंय हापशावरच्या भांडणासारखं. अरे मला काय सांगितलं? मला काय सांगितलं? हिला सांग ना जरा. हो ऐका ना, तुम्ही तरी थोडं समजूतीनं घ्या. तुम्ही काय त्यांची बाजू घेताय? त्या दिवशी तर म्हणत होते ही म्हातारी फार खौट दिसतीये, तिला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर काढा म्हणून. असं असं बोललं मूड द्या. इंजेक्शन देताना तुझी सुई नाही खुडवली ना तर हो, बरं पडेल. हो, सुईचं नाव नका घेऊ. मला सुईची भीती वाटते. काही घाबरायचं नाही. आम्ही इंजेक्शन देताना पेशंटला यांचेच फोटो दाखवतो. हा, आणि पेशंट फोटो बघून हँग होतो, तेवढ्यात आम्ही टोचून घेतो. हा. हो डॉक्टर, खरंच असं होतं? मग हो मग तुम्हाला विश्वास नाही? अहो फोटोत सुद्धा ही म्हातारी इतकं टोचून बोलते, असं टोचून बोलते की काय बोलावं. मला विचारा ना. बया 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 सुरू झालं. पाहिलं का रे बाबाडू? बघ कशी बोलते तुझी बायको. बघ बघ रे. तरी तरी लग्नाला बघायला गेलो तर मला वाटलं इथं सोयरी नको करायला. तुम्ही तर म्हणणारच, कारण माझ्या घरच्यांनी सगळ्यांना आत घेतलं आणि तुम्हाला बाहेर ओट्यावरच बसवलं भिकारी समजून. भिकारी? मी भिकारी? अगं तुझं सगळं खानदान भिकारी. लग्नात आठवतं ना काय केलं होतं ह्यांनी? हो, मला लग्नाची पत्रिका नव्हती आणि असती तरी आलो नसतो मी. अरे मेल्या तू काय आमचा नातेवाईक आहे? तुला पत्रिका द्यायला? नाही ना, मग तुमचं घरचं मॅटर मला कशाला सांगताय मग? ऐकायचं नाही तुला? ऐकायचं नाही ना? नाही. ठीक आहे. बबडू हा. याला रातच्याला औषधच देऊ नको. चालतंय. नाही. तडखडू दे मेल्याला, मग जमलंय. कळलं. हा हो नको नको मावशी, मी ऐकतो ना, मला सांगा. हा लय चांगलं. याला डब्बल औषध दे बबडू. चालतंय चालतंय. चालतंय काय चालतंय? डबल डोस घेऊन मरेल ना मी. नाही हो, असं काही नसतं. मरायचंच असेल तर सिंगल डोसनी पण मरते. आपल्या हातात काय? सगळं त्याच्या हातात. वा. सगळं त्याच्या हातात असतं तर त्याने अशी बोगस सासू दिली असती का मला? अगं सगळा अन्याय त्यांनी माझ्यावर केला. ही अशी सूनबाई नशिबात देऊ. 1000 रुपये खर्चाल. 1000 रुपये खर्चून हळदी कुंकवाला जावं नवीन साडी घालून, आणि तिने दोन रुपयाची काजळाची डब्बी द्यावी ना, असं झालं. म्हणजे सोन्यासारख्या मुलाचं हिच्याशी लगीन लावून. हो, याच्यातली काजळाची डब्बी कोण आहे? तुम्हीच सांगा कोण वाटतंय. नको ना, जाऊ दे ना. आई तू काय सांगत होतीस? अहो तुमच्या लग्नात काय झालं हे सांगत होते. तुम्हाला लय चौकशा. अगं तू गप्प ग. तर काय झालं, हिच्या बापाने लगीन ठेवलं डोंगराच्या पायथ्याशी, आणि जेवणाची व्यवस्था पार डोंगराच्या वर केली. एक नंबर चेंगट कुठला.
आणि तुमचे लोक आगाशी किती तरी 4-4 वेळा डोंगर चढून गेले हादडायला. हो ना. आणि जर जेवण खाली असतं तर मग विचारू नका. अरे भैताड्या, अरे बिचारे डोंगर चढून जेवायचे, उतरेपर्यंत परत भूक लागायची, परत जेवायला वर चढायचे, है हा, की नाही हो? मीच 5 वेळा जेवलो. हो खरे खरे. याच्यामुळे खूप जेवले आमचे लोक खरे. काय खरे खरे दोन्ही बाजूनी बोलताय. माणसानं नेहमी खऱ्याच्या बाजूनं बोलावं. अय, घाबरू नको तू हिला. तू बस शांतपणे. ए, तो बरोबर बोलतो ना, माझ्या बाजूनी बोलतोय. मी कशी आहे? मी लई खऱ्याची आहे, है की नाही हो? हो, ही लय करायची आहे बरं का. फक्त प्रॉब्लेम एवढं आहे, याचं खरं त्याला सांगतील, त्याचं खरं याला सांगतील. हा. आणि मग आईमुळं अख्ख्या गावात काहीतरी हॅपनिंग सुरू असतं. कोणी कोणाचं तंगड तोडते, कोणी कोणाचा हात मोडते. हा. लय मजा येते यार. अरे पुढच्या त्यांचे हात पाय मोडतात, डोकं फोडतात. तो फायदा कोणाला होतो? तुम्ही सांगा, फायदा कोणाला होतो? याच्या दवाखान्यालाच होतो ना फायदा. हो बरोबर आहे बरोबर आहे. किती करते आई माझ्यासाठी तू. आणि मी काय कमी करते का? आणि तू काय करते गट्टामुळे? अगं दर हफ्त्याला नवीन नवीन साड्या घेते आणि गावभर फॅशन शो करत हिंडत असते नुसती. मग माझ्या नवीन नवीन साड्या बघून गावातल्या बायांच्या पोटात दुखतं. हो 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 हो. आणि मग त्या सगळ्या बाया पोटदुखीच्या इलाजाला माझ्याकडं. आणि एवढंच नाही तर मला पण हिच्याच सारखी साडी पाहिजे म्हणून नवऱ्याचं डोकं खातात. आणि ते सगळे नवरे आपल्या डोक्याच्या इलाजासाठी कुठे येतात? आपल्याच हॉस्पिटलला. हो ऐका ना, तुमचं खरंच डॉक्टरकीचं शिक्षण झालं का हो? डॉक्टरकीचं शिक्षण ते काय असतो. लहानपणी गल्लीत डॉक्टर डॉक्टर खेळताना सगळे म्हणायचे मोठेपणी मीच डॉक्टर होणार. म्हणलं कशाला कोणाचं मन मोडा, म्हणून झालो डॉक्टर. आणि मग डिग्री ए, अरे डिग्रीचं काय असते, कुठलं बी कागद घ्यायचं आणि फ्रेम करून लावायचं. इथं आला तेव्हा पाहिली होती घ्यायची डिग्री. नाही. तुम्हाला पाहिजे का दोघांना? MCA चॉंक. हो नको. जरा चहा पाण्याचं बघा तेवढं. अरे चला रे बाबा, किती भंगार हॉस्पिटल आहे. चला संध्याकाळ झाली, 90-90चा अनस्टेशिया चला घेऊन चला चला चल चला. बाबा. ए, चल चल बाबा, हे असल्या हॉस्पिटल मध्ये नको. चल 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 बाबा. अरे ओ वॉचमन वॉचमन वॉचमन. अरे वॉचमॅन नाही ना, आज जाईन तुझा. अरे काका